नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इथं कृषी कॉलनी विश्रामबाग सांगली इथे राहणाऱ्या मोनिका श्रीधर करंदीकर या बहिणींना आज आपण भेटणार आहोत. सांगलीमध्ये आलेले आहोत, बऱ्याच कालावधीनंतर आलेले आहोत. सांगलीतल्या करंदीकर कुटुंबाला भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. झाड झुंबराचं, फूल उंबराचं, सुजी गव्हाची, लेक कुणाची, अशोक अश्विनीची, राणी कोणाची, भरताराची, बहीण कोणाची, मनीषा मीनलची. भरतार भरतार म्हटलं, नाव नाही घेतलं, नाव काय फुकाचं, शेरभर तुपाचं, शेरभर तुपाला सोन्या चांदीची तस्तर. आणि आदेश भाऊजी श्रीधररावांचं नाव घेते, आपण घेऊन आला आहात होम मिनिस्टर. अरे वा 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 वा, थँक्यू थँक्यू. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर श्रीधर करंदीकर. नमस्कार. या माझ्या आई अश्विनी शेडबाळकर. नमस्कार. या माझ्या बहीण मनीषा. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी वरदा. नमस्कार. ती छोटी मुलगी वैष्णवी. हो. ही अगदी पट्ट मैत्रीण वैशाली. तिथे मागे आरती, मानसी, बरं. सुवर्णा, माझे मामा, माझे भाऊजी, नमस्कार. भाऊजींचे वडील म्हणजे माझे आजोबा. हो हो. आणि मागे शुभम, ओके. गणेश, समर्थ, बरं. आमच्या अर्पिताची आई आणि आमचा उमेश. हो नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? पोफळी, तालुका चिपळूण. पोफळी. तुमचं बालपण? पुणे. पहिल्यापासून पुण्यात? नाही, माझा जन्म पुण्यातला. हां. बाकी मग नंतर शाळा पुण्यात झाली, कॉलेज आणि हे सगळं कोल्हापूर. आणि तुमचं? माझं पोफळीला प्राथमिक शिक्षण आणि बाकी नंतरचं सगळं पुण्याला. आणि मग तुमची ओळख कुठली? ओळख ऍक्च्युली माझ्या मोठ्या बहिणीचा मित्र म्हणून आला आमच्या घरी. कुठे? पोफळीला. पोफळीला आले ते. हे पहिल्यांदा तुमच्या घरी आले तर तुमची काही ओळख नव्हती? नाही, काहीच ओळख नाही. माझ्या बहिणीचं सामान ऍक्च्युली पुस्तकाला तयार होते. सो का हो असं? कुली हं? कुली म्हणजे पुढची चावल लागली होती. नाही, असं काही नव्हतं. मी तेव्हा 7वीत होते. प्लीज, 7वी 8वीत होते, असं काही नव्हतं. बरं बरं, बोलू द्या ना, कधीतरी बोलतायत तर. काय झालं? तुम्ही तेव्हा 7वीत होता? हा, 7वीत 8वीत होते काहीतरी. बरं. आणि मग काय नाही, त्यानंतर मला वाटतं FY पर्यंत काही आमची भेट कधी झाली नाही. मी SNDTला पुण्याला होते. तर माझी अजून एक बहीण आहे पुण्याला असते, मीनल म्हणून. आम्ही दोघी जणी कर्वे रोडला फिरत होतो. तर तिकडून मोठ्यांदा आवाज आला, कुठं फिरताय ग काळ्यांनो. त्याचा फेवरेट शब्द सगळ्यात, तो सोडून सगळी जगातली काळी माणसं आहेत असं त्याचं म्हणणं आहे. मग तिथं म्हटलं, हा काय तू काय करायला लागली तिथं पुण्यात? म्हणलं मी इथं SNDTला आहे, फर्स्ट इयरला आहे. मिनल काय करते? म्हणलं मला भेटायला आली. आम्हाला दोघींना कॉफी वगैरे काहीतरी त्याने तिथं त्या गिरिजामध्ये. मग त्यानंतर सांगलीमध्ये जेव्हा मी आले 3rd इयरला असताना, मला तिथं इंग्लिशमध्ये मेजर करायचं होतं, लिटरेचरमध्ये ते नव्हतं. पुण्याच्या SNDT म्हणून सांगलीत आले. तेव्हा त्यापूर्वी सांगलीत कुणी होतं तुमचं? नाही, आईनी घर घेतलं होतं इथेच. घरातले शिफ्ट झाले होते? हा, शिफ्ट झालो होतो आम्ही. आणि मग तेव्हा आला आणि इथं काय करताय परत सेम. तुम्हाला माहित नव्हतं की हे सांगलीत आहे? नाही नाही, काहीच हा, मग नाही. तेव्हा बहिणीचा मित्र ना. मग त्यांनी कुठे बघितलं परत? घरीच आला तो आमच्या. त्यानंतर तो 1.5 वर्ष रेग्युलर यायला लागला. माझ्या आजीला ते खटकायला लागलं की 1-2-3 वेळा ठीक आहे, आठवड्यातनं रोज काय. मग तुझं रोज काय असतं रे? नाही, मी चहा प्यायला येतो. मग चहा काय फुकट येतो का? तर ते त्याच्या डोक्यात बसला. दुसऱ्या वेळेस तो 2 लिटर दूध, 1 किलो चहा पूड, 1 किलो साखर असं घेऊन आला घरी आणि आजीच्या समोर ठेवला. आजी आता चहा करा ना. आजी वॉज लाईक, अरे मी तसं नव्हतं म्हटलं बबलू, म्हणजे ते बरं दिसत नाही, इथं मुली असतात, माझ्या नाती आहेत, लोक काय म्हणतील हा मुलगा रोज काय येतो, आम्ही काय उत्तर द्यायचं? काय नाही, सांगा तुमच्या घरातलंच आहे म्हणून असं म्हटलं. नशीब त्यांनी म्हैस किंवा अशी आणून बांधली नाही. दुधाचा कायमस्वरूपी प्रॉब्लेमच सोडवा. अहो, पण म्हैस आणून बांधली असती तर तिचं दूध काढून आण म्हणून सांगायला कमी केलं नसतं. नाही, मी जास्ती बोलायची नाही, आजीच बोलायची तेव्हा जास्ती. आणि मग आणि आम्ही विश्वास ठेवायचा. आता तरी ठेवा, नंतर त्रास होतो मला.
वा वा. हा, मग नंतर मग नंतर भाऊबीज आली आणि माझे बाकीचे बरेच मित्र नेहमी यायचे राखी बंधन किंवा आम्हाला भाऊ नसल्यामुळे जरा ते थोडं जास्ती अटॅचमेंट होती. मग त्या दिवशी पण तुम्ही आला हा, होता? त्या दिवशी पण आला होता आणि मी सहज म्हटलं त्याला बस ना तू तिथं. म्हटलं का? म्हटलं भाऊबीज आहे ना ओवाळायचे. काय संबंध नाही म्हटलं माझा तुझ्याशी, फक्त मनीषा माझी बहीण आहे. म्हटलं मग ती माझी बहीण आहे ना, मनीषा ओवाळते असं समज. मनीषा संध्याकाळी येणार आहे, मी माझी मी बघून घेईन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आला दुपारी आणि मला तुम्ही म्हटलं इथे कंपाऊंड कडेच राहिला होते का म्हणजे? अहो गाडी नसली तर लोकांच्या गाड्या घेऊन आलेलो आहे. काय सांगता? हो. 1.5 वर्ष हा माणूस काय येतोय मला माहित नाही. तर मला तेव्हा काहीतरी त्यांनी ह्याचं चालू केलं होतं काम, कॉम्प्युटरचं नंतर केलं. आधी ते रिसोर्सेसचं चालू केलं होतं. बरं 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 बरं. मग त्यासाठी येतो म्हणून तो यायचा, असा होता विषय. अच्छा. आणि मला म्हटलं जरा मनीषाचं लोन प्रकरण करायचं आहे आणि खादी ग्रामोद्योगमध्ये माझे ओळखी आहेत आणि आपण असं असं करूया. आपण तिथे कागदपत्र टाईप करायला ते शिवपार्वतीमध्ये विश्रामबागला जाऊया. मग तिथं त्यांनी काहीतरी दिले कागदपत्र. नंतर म्हणला ते व्हायला वेळ आहे, आपण पै प्रकाशमध्ये जाऊया. म्हटलं ठीक आहे. कॉफी घेणार का? ठीक आहे. कॉफी घेताना म्हटलं लग्नाच्या बाबतीत काय विचार आहे? म्हटलं कुणाच्या? तुझ्या. म्हटलं नाही, मला एअर होस्टेस व्हायचंय. वेडी आहेस का? म्हटलं वेट्रेस होणार आहेस काय? म्हटलं नाही, मला आवडतं. भावळट आहेस का? किती वाईट करतात ना ते एअर होस्टेसना ट्रीट. कशासाठी? काही गरज नाहीये. आणि तुला जर असा नवरा मिळाला असं काही बोललो नाही. महिला आयोगाच्या बायका नोटीस काढायच्या आणि मला म्हणे तुला जर असा नवरा मिळाला की तुला काहीही त्रास न होता देशोदेशी फिरवेल. म्हणजे कसं असतं, मोठा एन्व्हलप असतो पण एवढासा स्टॅम्प असतो. तर तो स्टॅम्प एन्व्हलपला म्हणत असतो की स्टिक मी अप, आय टेक यू प्लेसेस. तर आय कॅन बी युअर स्टॅम्प. म्हटलं प्लीज, माझं तुझं शक्य नाही. तू ऑर्थोडॉक्स आहेस, तुझे विचार माझे पटणार नाहीत. मी बऱ्यापैकी मॉडर्न आहे. मग ऑर्थोडॉक्स म्हणजे काय, असं काय बुरसडलेले विचार वगैरे माझे नाहीत वगैरे असं. म्हटलं हे बघ, मला काही इंटरेस्ट नाही आता. काय झालं. त्यानंतर संध्याकाळी ही आली. हिला डायरेक्ट सांगून टाकलं अक्कीला आमच्या की ती 70% हो म्हणाली. ही आली, तू काय त्याला हो म्हणाली आहेस? म्हणलं काहीही म्हणालेलं नाहीये मी काही सांगितलं नाही. मी इंटरेस्ट सुद्धा दाखवला नाही. मी सांगितलं मला एअर होस्टेस व्हायचं वगैरे वगैरे. आणि मग त्यानंतर शेवटी मग काय झालं, आईला रात्री 11:30ला मी फोन केला. तर माझ्या आईचा कॉन्फिडन्स बघा. माझी आई मला म्हणते तू विचारलास का त्यांनी विचारलं तुला लग्नाला? म्हणजे इतकी बोल्ड होते मी की माय मदर वॉज डॅम कॉन्फिडंट की तू विचारला असशील कदाचित बबलूला लग्नाला. मला म्हटली बघ बाई, आपल्याला अजून लग्न करायचं नाही. आय वॉज जस्ट 18 वर्षाचीच होते. आपल्याला काही लग्न करायचं नाही आहे. आणि बबलू तसा मला थोडासा हे वाटतो, तरी सुद्धा तू विचार कर. म्हटलं बरं ठीक आहे. मग त्यानंतर 15 दिवस गेले. मग माझ्या सासऱ्यांनी आईला फोन केला. मग ते हळूहळू बरंच पुढे सरकलं. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही कॉन्फिडंट होता की हो म्हणणार? हा, आता नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं ना. एवढं थोडी वाईट होतं. एवढं वाईट असं नाही. कॉन्फिडन्स असेल तर त्याचा स्वभाव किती असेल. वर्ष झाली लग्नाला? 25 वर्ष. रौप्य महोत्सव आहे. चालू आहे. हा, रौप्य महोत्सवी एपिसोड म्हणायला होय होय होय. हाताचा आता मला सांगा, कारण मगाशी तुम्ही डाव्या हाताने ओवाळलं. हा हा. अनेक वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो आहोत. असं पहिल्यांदा झालं की डाव्या हाताने कुणीतरी कुंकू किंवा कुंकू नाही लावलं अक्षता पर्पजली. हा, टाकतात. करेक्ट. काय? मी गेम शोज घेते. तर ते परवाच एका गावी गेम शो होता. तर तिथल्या बायका खूप एक्सायटेड होत्या आणि रस्सीखेचचा खेळ सुरू होता. त्याच्यामध्ये आम्ही युजली रस्सीलामध्ये काहीतरी रुमाल वगैरे बांधतो. तर तिथे गाठ बांधलेली होती ऑलरेडी. तर म्हटलं ठीक आहे. ते मोठी जाड ट्रकची रस्सी होती नायलॉनची. आणि मी ती ठेवायला गेले आणि त्यांना सांगितलं की मी सांगितल्यानंतर तुम्ही ओढायची आहे. आता सगळ्यांनी सोडा असं सांगून मी ती गाठ ठेवायला गेले. त्यांना ऐकायला आलं आता तुम्ही ओढा. ह्या बाजूला 20 त्या बाजूला 20 बायकांनी जोरात ओढलं आणि माझी 2 बोटं मला गमवायला लागली. म्हणजे तुम्ही होम मिनिस्टर सारखेच कार्यक्रम करता? हो, बऱ्यापैकी. दुर्दैव आहे, पण काळजी घ्या. कारण खेळ हा खेळासाठी असतो, तो आनंदासाठी असतो. पण आता ह्याच्यावरती काही हो आहे. याला इम्प्लांट्स येतात. एक 90 दिवस लागतात. ही बोटं जी आहेत ही आता सुजलेली असतात सगळी. ते फ्लॅप घालून कव्हर केलेली असतात. अच्छा. तर ही सुजलेली असतात. इथनं असं ते बंद केलेलं असतं. मग ह्याच्यावर इम्प्लांट बसतात. ते सिलिकॉन इम्प्लांट्स आहेत किंवा तुमची जी काही इम्प्लांटची प्रक्रिया आहे ती पूर्ण हो, ही खरंच अगदी मनापासून ईश्वराचरणी प्रार्थना. तुमच्या दोघांच्याही सुखासाठी प्रार्थना. पण तुम्ही जे गप्प आहात
बराच वेळ मी बघतोय तुम्हाला. तर साधारण किती वर्ष झाली तुमचं असं हसणं कमी झालं? 25 वर्ष होत आली आता. गंमत अपार्ट, पण आता तुम्ही ज्या पद्धतीने हसतात तसेच हसत राहा, आनंदात राहा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा, तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. सगळ्यांनाच मी बोलतं करणार आहे, पण आता या ठिकाणी पहिल्या खेळात ही सगळी बक्षिसं मिळणार का ते बघणार आहोत. घरात काही वस्तू आम्ही लपवून ठेवल्यात किंवा चिठ्ठ्या लपवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचं आहे. जर तो 1 मिनिटात खेळ तुम्ही पूर्ण केला तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. चला बघूया. वेळ 1 मिनिटाची आहे. हळू जा, सावकाश जा. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. वेळ सुरू झाली. हळू हळू हळू. काश्मीरचे सफरचंद. मोठ्याने वाचा तर सगळे सांगतील, मदत करतील. जरा प्लीज तुम्ही मोठ्याने बोला हो. पैसे वाटणारा हसरा माणूस. इथे आपला लाफिंग बुद्धा. होम मिनिस्टर. इथंच ना? आम्हाला माहित नाही, आता बघा कुठे. किचन मध्ये बघ. 10 9 8 7 ओके, मिळाली सहा. मिळाली. 5. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू सो मच. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. धन्यवाद. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. थँक्यू. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा घरात आलेली आहे, अभिनंदन. नमस्कार. बरं, आता माईक तुमच्याकडे. प्रत्येकीने तुमचं यांच्याशी असलेलं नातं आणि त्याचबरोबर काय तुमचं यांच्याबद्दल दोघांबद्दल म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. मी या दोघांची मोठी मुलगी आहे. माझं या दोघांबद्दल असं म्हणणं आहे की बाबा खूप कूल आहे, पण ज्या गोष्टी कसं असतं कधी कधी ना, ज्या गोष्टी दोघांना असं एकाला चालतं एकाला नाही चालत, आणि मग काय काय गोष्टी म्हणजे असे नाईट आउट्स वगैरे असतात ते बाबाला चालतं, मम्माला नाही चालत. मग ते जे ट्रिप्स वगैरेला जायचं असतं ते मम्माला चालतं, बाबाला नाही चालत. मग ते कसं होतं, आम्ही असं पोस्टमन होतो. म्हणजे असं कुठे जायचं असलं ट्रिपला वगैरे तर 2 महिन्याच्या आधीची परमिशन काढायला. मी ह्यांची लहान मुलगी आहे. दोघांबाबतीत मत माझं असं आहे की दिस इज द बेस्ट कपल आय हॅव सीन. कारण की दोघं खूप भांडतात पण तरी दोघांमध्ये खूप प्रेम आहे. तरी पण ते दोघं दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री असं खूप जास्त भांडले असतील तरी दुसऱ्या दिवशी दे विल बी टुगेदर. एकमेकांना नाश्ता भरवत असतील, एकमेकांबाबतीत चांगलं बोलत असतील, असं चालू असतं दोघांचं पण. मोनिकाची मोठी बहीण 6 वर्षांनी मोठी. घरामध्ये 3री मुलगी जन्माला आल्यानंतर सगळ्यांचे चेहरे थोडेसे म्हणजे असं काही नाही पण थोडे सगळे नाराज होते. पण मला एकटीलाच आनंद झाला होता खूप, कारण मला मुली फार आवडतात आणि त्यामुळे ती माझी सगळ्यात लाडकी बहीण. आणि मला फक्त तिच्याबद्दल एकच सांगायचं आहे, फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है. आणि बबलूबद्दल सांगायचं झालं तर तो माझा मित्रच आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या बऱ्याचशा वाईट प्रसंगात तो खूप माझ्या मागे उभं राहिला. आणखी खूप त्या दोघांची पण आम्हाला खूप म्हणजे ते दोघं लहान आहेत पण तरीसुद्धा आमच्यासाठी खूप त्यांनी केलेलं आहे. मुलगी माझी ही धाकटी सगळ्यात, ही खूपच धाडशी आहे आणि सगळ्या ह्याला मदत करते. म्हणजे तिचे वडील गेलते तेव्हा ह्या दोघी थोरल्या मुली होत्या त्या बाहेर होत्या, पण हीच एकटी होती माझ्यापाशी. चांगले समाधानी आहे. बरं, आता या ठिकाणी या पुढच्या खेळामध्ये गाणं सुरू झाल्यानंतर ही जी उशी आहे ही ज्या उभ्या आहेत त्यांनी एकेकीकडे पास करायची आणि मग जेव्हा गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा, प्रेमळ शिक्षा आहे आणि ती जर त्यांनी पूर्ण केली तर या माऊलीला आज एक बक्षीस मिळणार. नेमकं काय होणार बघूया. टेबल टेनिसच्या बॅटच्या सहाय्याने टेबल टेनिसचा बॉल हा उडवत ठेवायचा आहे 1 मिनिट.
आहे तिथेच उभं राहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा, आलंय सुवर्णा, परफेक्ट. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अजून वेळ संपली, मी बोललोच नाहीये. 1 म्हटल्यानंतर तुम्ही उडवून लावला. शेवटचा क्षण होता. अति काही संकटात नाही आणि बक्षीस गेलं. इतकं छान खेळले होते आणि आपण बघितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं, 1 असं म्हटलं आणि त्याने उंच उडवला. आणखीन 1 सेकंद घेतलं असतं ते बक्षीस मिळालं असतं. काही हरकत नाही. पुढच्या टप्प्यावरती दुसरं तरी बक्षीस मिळतंय का बघणार आहोत. गाणं. रंगीत दोऱ्यांमधून लाल रंगाचे दोरे काटा चमच्याच्या सहाय्याने वेगळे करायचे. 30 सेकंदात 10 दोरे. बघूया. तुमची वेळ सुरू होते आत्ता. फक्त लाल रंगाचे दोरे गोळा करायचे. 15 सेकंद होऊन गेलेले आहेत. 15 सेकंद राहिले आहेत. 10, 9, येणार येणार 8, येणार येणार. घे 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 घे. सावकाश घे, गडबड करू नको. काय नाही, जाऊ दे, गेला तर बिंदास घे. 5, तू घाबरवू नकोस. 4, 3, 2, 1. किती झाली? किती मोजा ना. 1, 2, 3, 4, हां 5, हां 6, हां. 7. अरे 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 अरे, काही हरकत नाही. पुढच्या टप्प्यावरती काहीतरी नक्की बक्षीस मिळेल. म्युझिक. तीस पासून 1 पर्यंत उलटे अंक न चुकता मराठीत म्हणा. नाही होणार आहे. तुमची वेळ सुरू होते आता. 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अभिनंदन. पण अभिनंदन, तुम्ही आता बक्षीस मिळवून दिला. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या काही तक्रारी आल्यात तुमच्याबद्दल, आरोप आहेत. कोणाशी बोलायचं असेल तर त्या बोलण्यामध्ये एकतरी टोमणा असतो. हो. मिस्टरांशी खूप भांडता. मग कोणाशी भांडू? शेजारीशी. नवरा त्यासाठीच असतो, भांडावं, त्याच्याशी झालं? थोडं प्रेम असतं. बघा, म्हणजे हा मेसेज कसा जातोय बिचाऱ्यांना. बायकांनी आता. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं, इतके सगळे आरोप केले, आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? ते मला आरोप 100% मान्य आहेत आणि माझा खरेपणावरती विश्वास आहे. माझं स्पष्ट बोलणं लागत असेल, पण ते जर अयोग्य आहे तर ते अयोग्यच आहे माझ्या दृष्टीने. त्यामुळे लोकांना वाटत असेल तसं. आणि टोमणा म्हणाल ना, तर टोमणा ॲज सच मारायचा नसतो, पण तसं म्हणतं की डायरेक्ट लागतं बोलणं किंवा काय, तर ते थोडंसं वळशाने इकडनं तिकडनं लेकी बोले सुने लागे ह्या टाईप मी बोलते. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? आईची मागेन, कारण ज्या वयामध्ये तिला इच्छा होती की मी काहीतरी करिअर करावं, ते माझ्याकडनं झालं नाही. दुसरी मागेन माझ्या बहिणीची मोठ्या, कारण बऱ्याच वेळा तिने सांगितलेल्या काही गोष्टी मी फॉलो केल्या असत्या तर खूप बरं झालं असतं. आणि सगळ्यात मोठी माफी मी ह्याची मागेन की अनेक वेळा त्यांनी ही गोष्ट करू नको, ती गोष्ट मी केली तर ते माझं नुकसानच झालेलं आहे. सो ऐकायला पाहिजे मी त्यांचं. त्यामुळे मी म्हटलं की सगळं मला कबूल आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? तसं काय माझ्या वडिलांची मागीन मी, बिकॉज त्यांना अपेक्षा बऱ्याच होत्या माझ्याकडनं, बट करू शकलो नाही. आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाला? अगेन माय पेरेंट्स, वाईफ. काय जबरदस्ती बोलू तर काय? बघितलं कसं असतं, प्रत्येक घरात गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतात. या दोघांमधलं
एकमेकांच्या वरती असलेला प्रचंड राग, प्रचंड प्रेम, पण त्याचबरोबर या सगळ्यामध्ये एक ओलावा आणि नातं घट्ट असण्याची एक भावना आज आपल्याला अनुभवायला मिळाली. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वैनिंदा तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनय. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.